नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर. आज आपण पाहणार आहे द्राक्ष या पिकाची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहे. द्राक्ष पीक आपण पाहतो आहे. द्राक्ष या पिकाचे शास्त्रीय नाव जर आपण पाहिलं किंवा द्राक्ष पिकाचं उगमस्थान जे आहे, उगमस्थान कोणता देश आहे? तर तो रशिया देश आहे. कोणता देश आहे? रशिया. मग रशिया या उगमस्थान असलेला जो रशियामधील काय ठिकाण दिलेलं आहे तर अर्मेनिया ठिकाण आपल्याला दिलेलं आहे. नंतर यामध्ये जीवनसत्वाचं प्रमाण जर आपल्याला दिलंय मित्रांनो तर ते कोणते आहे? तर अ, ब आणि क जीवनसत्व आपल्याला दिलेलं आहे. कोणते कोणते जीवनसत्व आहे? अ, ब, क जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर? ह्या गोष्टी काय आहे आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, की जे द्राक्ष उत्पादन होतं, या द्राक्ष उत्पादनामध्ये एकूण 100% जर द्राक्ष उत्पादन होत असेल, तर त्यापैकी 80% द्राक्ष जे आहे, ते मद्य पेय निर्मिती तयार करण्यासाठी वापरतात. म्हणजे 80% द्राक्ष आपल्याला अल्कोहोल निर्मितीसाठी वापरल्या जाते. त्यानंतर 10% जे द्राक्ष राहतात, ते खाण्यासाठी वापरतात. तर उरलेले 10% द्राक्ष हे मनुका व क्रिसमिस तयार करण्यासाठी वापरतात. म्हणजे याचं प्रमाण येतं 80% मद्य तयार करणे, 10% खाणे आणि 10% कशासाठी वापरतात? तर मनुका तयार करण्यासाठी वापरतात. भारतातील 40,000 हेक्टर क्षेत्रापैकी 25,000 हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. आता भारतामध्ये 40,000 हेक्टर क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली आहे. तर त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे? तर 25,000 हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. आता हा प्रश्न आपल्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. द्राक्ष या पिकासाठी हवामान कोणते मानवते? तर उष्ण व कोरडे हवामान आपल्याला खूप मानवते. कोणत्या पिकासाठी? तर द्राक्ष पिकासाठी. लागवडीचे अंतर आहे 3 बाय 1.5 मीटर अंतरावर द्राक्ष पिकाची लागवड केली जाते. द्राक्षाची मुळे जमिनीत 60 सेंटीमीटर खोलीच्या थरात पसरतात. म्हणजे जे वरचा थर आहे म्हणजे मध्यस्तर त्यामध्ये पसरतात. द्राक्षाची जी लागवडीसाठी जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी जात कोणती आहे? तर ती आहे थॉम्सन सीडलेस. कोणती जात आहे? थॉम्सन सीडलेस ही जात लागवडीसाठी जास्त प्रमाणात वापरतात. द्राक्षाची लागवड 60 कलमापासून करतात. हा घटक महत्वाचा. कोणत्या कलमापासून करतात मित्रांनो? तर 60 कलमापासून द्राक्षाची लागवड केली जाते. 60 कलमे ऑक्टोबर छाटणीच्या वेळी वेळी घ्यावीत. म्हणजे जर छाट कलम करायची असेल, तर ऑक्टोबर ज्याची छाटणी करतो आपण त्यावेळेस ती छाटणी घ्यायची असते. त्यानंतर 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची छाट कलमे वापरावी. किती लांबी पाहिजे? तर 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची छाट कलमे आपल्याला वापरायची आहे. त्यासाठी जे खुंट आहे, ते खुंट कोणते कोणते आहे? तर डॉगरीज, रामसे, 16-13 हे जे खुंट आहे, ते द्राक्ष पिकाचे कलम करण्यासाठी वापरल्या जातात. ऑक्टोबरमध्ये लावलेली छाट कलमे जानेवारीपर्यंत तयार होतात. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण ती कलम जर का केली असेल, तर ती कोणत्या महिन्यामध्ये तयार होते? तर जानेवारी महिन्यामध्ये तयार होते. आता ज्या जाती आहेत द्राक्ष पिकाच्या, ह्या कोणत्या कोणत्या जाती आहेत? त्या आहेत अनाबेशाही, काळे साहेबी, काळी साहेबी आणि चिमा साहेबी. यासाठी मांडव पद्धत वापरतात. त्या ज्या द्राक्षाच्या जाती आहेत, यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर मांडव पद्धत वापरतात. आता मांडव पद्धत आहे, निफिन पद्धत आहे, बरोबर आहे. त्या वेगवेगळ्या पद्धती द्राक्षासाठी वापरल्या जातात. मग मांडव पद्धतीमध्ये कोणते पीक कोणत्या जाती वापरल्या जातात? तर अनाबेशाही, काळे साहेबी आणि चिमा साहेबी. त्यानंतर आहे ओव्हरहेड ट्रेलिज पद्धत व मांडव पद्धत वळण देण्यासाठी प्रचलित आहे. ज्या 2 पद्धती आहे, त्या 2 पद्धती वळण देण्यासाठी काय आहे? तर आपल्याला प्रचलित आहे. मग पद्धती कोणत्या आहे मित्रांनो? तर ओव्हरहेड आणि ट्रेलिज पद्धत ह्या पद्धती आपल्याला ओव्हरहेड, ट्रेलिज पद्धत व मांडव पद्धत आपल्यासाठी प्रचलित आहे. त्यानंतर आहे कार्डन पद्धतीत पहिल्या व तिसऱ्या वेलीतील अंतर 2.5 मीटर असले पाहिजे. 2 वेलीतील जे अंतर आहे द्राक्षाच्या हे किती असलं पाहिजे? 2.5 मीटर. मांडव पद्धतीत मांडवाची उंची 2.1 ते 2.7 मीटर असते. मांडवाची जी उंची आहे, हाईट आहे, ही किती असते? 2.1 ते 2.7 मीटर त्या ठिकाणी हाईट असते. त्यानंतर जी पद्धत आहे मित्रांनो टेलिफोन पद्धत. आता टेलिफोन पद्धत ही जी पद्धत तयार केलेली आहे, तर मांडव आणि निफेन या पद्धतीचा संयोग करून तयार केली आहे. कोणती पद्धत आहे? टेलिफोन पद्धत. मांडव व निफेन पद्धतीचा संयोग करून तयार केली आहे.
टेलिफोन पद्धतीत 2 तारातील अंतर 0.5 ते 0.75 मीटर असते. वेलीची शाकीय वाढ करून घेण्यासाठी एप्रिल छाटणी आवश्यक असते किंवा महत्वाची असते. जर वेलीची शाकीय वाढ जर करायची असेल म्हणजे पुरेपूर त्याला वाढ होऊ द्यायची असेल तर कोणती छाटणी महत्वाची आहे? तर एप्रिल छाटणी आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर वेलीवर फुले आणण्यासाठी ऑक्टोबर छाटणी आहे. मग फुलांची छाटणी म्हणून कोणती छाटणी ओळखली जाते? तर ऑक्टोबर छाटणी. फुलांची कोणती छाटणी ओळखली जाते? तर ऑक्टोबर छाटणी ओळखली जाते. नंतर आहे ऑक्टोबर छाटणीलाच काय म्हणलं जातं रे? तर गोडी छाटणी त्याला ऑक्टोबर छाटणीला म्हणतात. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ऑक्टोबर छाटणीलाच काय म्हणलं जातं? गोडी छाटणी म्हणतात. एप्रिल छाटणीपासून किमान 150 दिवसांनी गोडी छाटणी करावी. ज्यावेळेस आपण एप्रिल छाटणी करतोय, एप्रिल छाटणी केल्याच्या नंतर 150 दिवसांनी कोणती छाटणी केली जाते? गोडी छाटणी केली जाते. मग इथं 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या, की शाकीय वाढ करण्यासाठी कोणती छाटणी आहे? तर एप्रिल छाटणी आहे. तर फुले आणण्यासाठी ऑक्टोबर छाटणी आहे तिलाच काय म्हणतात? तर गोडी छाटणी. आता फुलांची किंवा गोडी छाटणी ही कोणती छाटणी आहे? तर ऑक्टोबर छाटणी आहे. 150 दिवसापासून एप्रिलपासून तर जे ऑक्टोबर छाटणी करतो ते 150 दिवसानंतर करायची आहे. ऑक्टोबर छाटणीच्या वेळी कांडीवर 6 ते 9 डोळे राखावे. किती डोळे राखायचे आहे? 6 ते 9 डोळे राखावे. छाटलेल्या कांड्यावर फूट लवकर येण्यासाठी किडोर, हायड्रोजन, सायनामाईड 3 मिली प्रति पंप फवारावे. बरोबर आहे. 3 मिली प्रति लिटर फवारावे. त्यानंतर आहे 3 ते 4 मिलीमीटर आकाराची साल गडलिंग करताना काढावी. मग गडलिंग कोणत्या पिकामध्ये केली जाते? तर द्राक्ष या पिकामध्ये काय केली जाते? तर गडलिंग त्या ठिकाणी केली जाते. आणि त्यासाठी किती 3 ते 4 मिलीमीटर आकाराची काय काढली जाते? साल काढली जाते. गडलिंग ऑक्टोबर छाटणीनंतर 60 ते 70 दिवसांनी करतात. जी ऑक्टोबर छाटणी केली जाते त्यानंतर 60 ते 70 दिवसांनी काय केले जाते? तर गडलिंग त्या ठिकाणी केली जाते आणि 3 ते 4 मिलीमीटर आकाराची साल काढली जाते. सर्वसाधारण 1 चौरस फुटामध्ये 1 घड पकडावा. तर चौरस फूट जी जागा असेल या चौरस फुटामध्ये काय करायचं आहे? तर 1 घड त्या ठिकाणी पकडायचा आहे. नंतर द्राक्ष वाढवण्यासाठी जीए या संजीवकाचा वापर केला जातो. जिब्रेलिक ॲसिडचा वापर केला जातो. घड पक्व झाल्यावर रंग बदलण्यासाठी 250 पीपीएम इथ्रेल फवारावे. घड पक्व झाल्यावर रंग बदलण्यासाठी 250 पीपीएम इथ्रेल फवारावे. त्यानंतर प्री ब्लूम 10 पीपीएम किंवा फुल ब्लूम 20 पीपीएम ऑक्टोबर छाटणीनंतर फवारावे. सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सिल्टेड कंपाऊंडचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जे सिलिटेड कंपाऊंड आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे जे आपले सूक्ष्म अन्न घटक आहे हे त्यामध्ये समाविष्ट असतात. खरड छाटणीच्या वेळी 60% नत्राचा पुरवठा करावा. खरड छाटणीच्या वेळी किती टक्के नत्राचा पुरवठा केला जातो मित्रांनो? तर 60% नत्राचा पुरवठा केला जातो. ठिबक सिंचन पद्धतीने पिकाची पाणी फवारण्याची क्षमता 25% वाढते. तण नियंत्रणासाठी ग्रामोक्झोन किंवा फर्नोक्झोनचा वापर करतात. यावरती आपल्याला विचार करायचा आहे द्राक्ष पिकावरती कोणतं तणनाशक वापरतात? तर ग्रामोक्झोन आणि फर्नोक्झोन हे तणनाशक वापरतात. 4थ्या वर्षापासून आपल्याला द्राक्षाचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. आता जातीनुसार याचे सरासरी हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन आहे. प्रति हेक्टरी किती टन आहे? 20 ते 25 टन प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला कशाचे मिळते? तर द्राक्ष या पिकाचे मिळते. त्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे? महत्वाच्या आहेत. नंतरचं पीक आहे मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं त्याचं नाव आहे पपई. मग पपई या पिकाचं जे शास्त्रीय बॉटनिकल नेम आहे हे कोणतं आहे? तर ते आहे कॅरिका पपाया. कोणतं असेल? कॅरिका पपया. कॅरिका पपया हे त्याचं काय असेल? शास्त्रीय नाव असेल. आता पपईचं मूळ स्थान जर म्हटलं तर दक्षिण मेक्सिको आहे. आता पपईमध्ये कोणते जीवनसत्व आढळतात? अ, ब, क हे 3 जीवनसत्व आपल्याला पपईमध्ये आढळतात. तर कार्बोहायड्रेट सुद्धा या पपई या पिकामध्ये असते. आता उष्ण व दमट हवामान पपई पिकासाठी चांगले असते. कोणते हवामान? उष्ण व दमट हवामान पपई पिकासाठी चांगले असते. तापमान आहे 25 ते 35 अंश सेल्सिअस. ह्या जातीसाठी हे तापमान आवश्यक आहे. आता याच्या जाती दिलेल्या आहे मित्रांनो पपईच्या पुसा मॅजेस्टी, वॉशिंग्टन, कुर्ग हनीड्यू, रांची पुसा, पुसा जायंट, तैवान 786 ह्या जाती ज्या आहेत त्या जाती कोणत्या पिकाच्या आहेत? तर पपई.
पहा पुसा मॅजेस्टी, वॉशिंग्टन, कुर्ग हनीड्यू, रांची, पुसा जायंट, तैवान 786 ह्या जाती आहेत आपल्या पपई पिकाच्या. बियापासून रोपे तयार करून लागवड करतात. पपईची जी आहे बियापासून रोपे तयार केले जातात आणि लागवड केली जाते. 1 हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी 250 ते 350 ग्रॅम बियाणे लागते. 1 हेक्टर जर क्षेत्र लागवड करायची असेल तर बियाणं किती लागते पपईचं? तर 250 ते 350 ग्रॅम बियाणं पपईचं आवश्यक आहे. त्यानंतर आहे उभयलिंगी जातीचे 100 ग्रॅम बियाणे हेक्टरी लागते. हे प्रश्न ध्यानात ठेवायचे. पपईसाठी हेक्टरी लागवड जर करायची असेल तर बियाण्याचं प्रमाण आहे 250 ते 350 ग्रॅम बियाणे लागते. तर उभयलिंगी जातीचे बियाणे आहे तर ते 100 ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी लागते. आता पपईची लागवड ही 2.25 बाय 2.25 मीटर अंतरावर करतात. लागवड करताना 15 ते 22.5 सेंटीमीटर उंचीची रोपे लागवडीसाठी वापरावी. म्हणजे अगोदर रोपे तयार करून घ्यायची आणि त्याची लागवड करायची. उभयलिंगी जाती ज्या आहेत ह्या उभयलिंगी जाती आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचं बियाणं लागते मित्रांनो तर 100 ग्रॅम बियाणं लागते. ते ध्यानात ठेवायचं. कुर्ग हनीड्यू, सोलो, पुसा मॅजेस्टी. काय आहे? पुसा मॅजेस्टी. हा जो प्रश्न आहे हा कोकण कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा विचारला गेला होता मित्रांनो. नंतर पुसा डिलिशियस यांचे हे जे आहे प्रत्येकी खड्ड्यात एकच रोप लावावे. बरोबर आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये पुसा मॅजेस्टी या जातीवर प्रश्न विचारला गेला होता. पपईची लागवड वर्षातून 3 वेळा करता येते. म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा करता येते. लक्षात राहू द्या. नत्राचे प्रमाण आहे, स्फुरदाचे प्रमाण आणि पालाचे प्रमाण आहे 200 200 200 ग्रॅम प्रति झाड द्यावे. पपई हे सारखे वाढणारे आणि वाढीबरोबर फुले व फळे देणारे फळझाड आहे. म्हणजे त्याची वाढ सुद्धा होते, त्याला फुले सुद्धा येतात आणि त्याचे फळे सुद्धा येतात आणि त्याचं आयुष्य नष्ट सुद्धा होते. हा घटक महत्वाचा आहे. मग प्रश्न अशा स्वरूपाचा तयार होतो की सतत फुले फळे येऊन आयुष्य संपणारे फळझाड कोणते? तर नाव आहे पपई. वेलवर्गीय भाज्या व वांगी पपई जवळ घेऊ नये. वेलवर्गीय भाज्या व वांगी जर पपई जवळ घेतली तर त्याला हानिकारक घटक त्या ठिकाणी आहे. रोपाच्या लागवडीनंतर पपईच्या झाडाला 120 ते 180 दिवसांनी फुले येतात. किती दिवसांनी? 120 ते 180 दिवसांनी फुले येतात. 4 ते 6 महिन्यामध्ये त्याला काय लागतात? फुले लागतात. फुले उमलल्यानंतर 140 ते 150 दिवसात फळे काढण्यास तयार होतात. म्हणजे या पद्धतीने 4 ते 6 म्हणजे एका वर्षाचं पीक त्या ठिकाणी आहे. पपईच्या झाडाचे आयुष्य 3 ते 4 वर्ष असते. किती वर्ष असते? 3 ते 4 वर्ष असते. दरवर्षी 1 ते 2 किलो वजनाचे 30 ते 50 फळे पपईच्या प्रत्येक झाडापासून मिळतात. 1 ते 2 किलो वजनाची जी फळे आहेत ते आपल्याला 30 ते 50 फळे पपईच्या प्रत्येक झाडापासून मिळतात. पपईच्या एका झाडापासून संपूर्ण काळामध्ये मित्रांनो 250 ते 450 ग्रॅम पेप्टोन आपल्याला मिळते. पपईच्या एका झाडापासून संपूर्ण काळामध्ये म्हणजे त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 250 ते 450 ग्रॅम पेप्टोन आपल्याला मिळते. हा प्रश्न अति महत्वाचा आहे. हेक्टरी 60 ते 100 टन आपल्याला उत्पादन पपईचे मिळते. पपईमध्ये पेप्टोन नावाचे एन्झाईम असते. पपईमध्ये कोणत्या नावाचे एन्झाईम असते? तर पेप्टोन नावाचे हे एन्झाईम पपईमध्ये असते. पेप्टोनसाठी को2 जात वापरतात. कोणती जात वापरली जाते? को2 ही जात त्या ठिकाणी वापरली जाते. पपईच्या पूर्ण वाढलेल्या हिरव्या रंगाच्या 70 ते 80 दिवसाच्या पपया चीक काढण्यासाठी वापरतात. ज्या पपईची वाढ झालेली आहे, हिरव्या रंगाच्या पपया आहे 70 ते 80 दिवस म्हणजे 2 महिन्याची जी पपई असेल, 2 ते 2.5 महिन्याची पपई जर असेल, तर त्या पपईचा चीक काढण्यासाठी ती पपई वापरली जाते आणि ताज्या चिकात दर 100 किलोसाठी अर्धा किलो सोडियम मेटाबायसल्फाइड मिसळावे. बरोबर आहे. एका झाडापासून पाऊण किलो चीक मिळतो. म्हणजे 750 ग्रॅम एका झाडापासून आपल्याला काय मिळू शकतो मित्रांनो? तर चीक मिळू शकतो. पपईच्या एका झाडापासून संपूर्ण काळामध्ये 250 ते 450 ग्रॅम पेप्टोन मिळते. पेप्टोनचा उपयोग कातडी कमवण्यासाठी, लोकर, रेशीम उद्योगात, बेकरीसाठी, डोबरोटी बरोबर आहे. कागद कारखाना, फोटोग्राफीसाठी, त्यानंतर मटण मऊ करण्यासाठी पेप्टोनचा उपयोग केला जातो. त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत मित्रांनो. नंतरचं आपलं पीक आहे, फळबाग आहे, त्यामध्ये नारळ आहे. आता नारळ या पिकाचं शास्त्रीय नाव जर विचारलं तर ते आहे कोकस न्यूसिफेरा. काय मित्रांनो? कोकस
न्यूसिफेरा. कोकस न्यूसिफेरा हे नारळाचं शास्त्रीय नाव आहे, बॉटनिकल नेम आहे. उगमस्थान आहे इंडोनेशिया, मलेशिया किंवा दक्षिण पूर्व आशिया. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळाच्या झाडाला काय म्हणतात मित्रांनो, तर कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळासाठी हवामान उष्ण कटिबंध आहे. म्हणजे नारळासाठी हवामान जे आहे उष्ण कटिबंधातील हे पीक आहे. जवळपास कोकणामध्ये याची लागवड सर्वात जास्त केली जाते. 15 ते 37 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी मानवते. समुद्रकाठची रेताड वाळुकामय जमीन, मध्यम भारी जमीन उपयुक्त असते. म्हणजे कोकणामध्ये आपण म्हणतो ना, नारळ कुठं स्वस्त आहे, तर कोकणामध्ये गेल्याच्या नंतर कळते कुठे स्वस्त नाही. मग तिथं जे सर्वात जास्त उत्पादन जर असेल तर कोकणामध्ये होते. बाणावली ही नारळाची उंच वाढणारी जात आहे. हा प्रश्न महत्त्वाचा. उंच वाढणारी नारळाची जात कोणती आहे, तर नाव काय आहे, बाणावली. त्यानंतर ऑरेंज डवार्फ ही बुटकी जात आहे. मग उंच वाढणारी बाणावली, तर बुटकी वाढणारी कोणती आहे, ऑरेंज डवार्फ ही जात बुटकी वाढणारी आहे. आता नारळाच्या सुधारित जाती आपल्याला दिलेल्या आहे. बाणावली, ऑरेंज डवार्फ, टी बाय डी यालाच म्हणतात टॉल डवार्फ, प्रताप डी बाय टी 2, लक्षद्वीप ऑर्डिनरी यालाच म्हणतात चंद्रकल्पा. काय म्हणतात, चंद्रकल्पा. ह्या ज्या आहेत त्या नारळाच्या सुधारित जाती आहेत. नारळाची अभिवृद्धी मित्रांनो ही रोपापासून केली जाते. कशापासून केली जाते, रोपापासून नारळाची अभिवृद्धी त्या ठिकाणी केली जाते. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर समोरचा मुद्दा आहे मित्रांनो तुमच्यासाठी की 11 महिन्यापेक्षा अधिक वयाची नारळाची रोपे तयार करण्यासाठी वापरावी. 11 महिन्यापेक्षा अधिक वयाची रोपे जी आहेत ती नारळ रोपे, फळे रोपे तयार करण्यासाठी वापरतात. रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते मे या कालावधीत मिळणारी नारळाची फळे वापरावी. फेब्रुवारी ते मे मध्ये जर का जे फळे मिळत असेल तर ते रोपे तयार करण्यासाठी वापरतात. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी योग्य असते. किती वर्ष, 1 ते 1.5 वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी काय आहे, योग्य आहे. रोपे कमीत कमी 9 ते 12 महिने वयाची असावी. 9 ते 12 महिन्याची वयाची रोपे असली पाहिजे. त्यानंतर आहे रोपांचा बुंदा आखूड आणि 10 ते 12 सेंटीमीटर जाडीचा असावा. ज्यावेळेस आपण लागवड करतोय त्यावेळेस तिचा बुंदा आखूड आणि 10 ते 12 सेंटीमीटर जाडीचा असला पाहिजे. त्यानंतर हे रोपावर कमीत कमी 6 पाने असावी. किती पाने असावी, 6 पाने असायला पाहिजे. त्यानंतर हे लागवडीचे अंतर आहे नारळाचे ते आहे 8 बाय 8 मीटर अंतरावर नारळाची लागवड केली जाते. 1 हेक्टर मध्ये 156 झाडे लावावी. एका हेक्टर मध्ये किती झाडे लावायची आहे नारळाची, तर 156 झाडे लावावी. नंतर आहे मित्रांनो की रोपांचा नारळ जमिनीच्या पृष्ठभागापासून 30 ते 45 सेंटीमीटर खोल करावा. म्हणजे जमिनीमध्ये जर आपल्याला नारळ लावायचा असेल तर 30 ते 45 सेंटीमीटर खोल लावायचा आहे. नारळाचे झाड 5 ते 6 वर्षात फुलोऱ्यावर येते. 1 ते 2 मीटर व्यासाचे आळे तयार करावे. नारळ बागेत आंतरपीक म्हणून मसाल्याची पिके घेतात. हा प्रश्न महत्त्वाचा. नारळाच्या बागेमध्ये आपल्याला आंतरपिके म्हणून आपल्याला मसाल्याची पिके घेतली जातात. आता नारळावर कीड आहे गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, पानावरील कोळी आणि उंदीर. आता यामध्ये गेंड्या भुंगा आणि सोंड्या भुंगा लक्षात ठेवायचं. या अगोदर सुद्धा आपल्याला प्रश्न त्यावरती विचारलेला आहे. मग गेंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा आणि सोंड्या भुंगा हा कोणत्या फळ पिकावर पडतो, तर नारळ. रोग आहे कोंब कुजणे, फळांची गळ आणि करपा. नारळाच्या झाडाला फुलोरा आल्यापासून 12 महिन्यांनी फळे तयार होतात. म्हणजे डायरेक्ट 1 वर्ष फळे तयार व्हायला लागतात. फळावर टिचकी मारल्यास खणखणीत आवाज येतो, त्यास पक्व फळ असे म्हणतात. शहाळ्यासाठी नारळाची फळे 6 ते 7 महिन्याची असावी. म्हणजे तुम्ही नारळ पाणी जे घेता ना, नारळ पाणी पिल्यानंतर जे काय ते आतला जी मलई असते त्याला काय म्हणतात, शहाळे म्हणतात. आणि ते 6 ते 7 महिन्याचे असावे. ते जर 12 महिन्याची घेतले तर ते पूर्ण काय झालेले असतात, तर पक्व झालेले असतात. त्यामुळे 12 महिन्याची फळे शहाळ्यासाठी वापरत नाही. ठेंगण्या जातींना 4 वर्ष व उंच वाढणाऱ्या जातींना 7 ते 8 वर्षांनी फळे लागतात. ज्या बुटक्या जाती आहेत, मग बुटक्या जाती 4 वर्षांनी फळे लागतात, तर उंच वाढणाऱ्या जातीला 7 ते 8 वर्षांनी फळे लागतात. ठेंगण्या जातीचे उत्पादनक्षम आयुष्य 40 ते 50 वर्ष असते, तर उंच वाढणाऱ्या जातीचे आयुष्य 70 ते 80 वर्ष असते.
महाराष्ट्रात नारळाचे सरासरी प्रति झाड उत्पादन 80 ते 100 फळे प्रति झाड आहे. बरोबर आहे. 80 ते 100 फळे प्रति झाड आहे. त्यानंतर मित्रांनो काजू. काजू या पिकामध्ये सर्वात महत्वाचा जर विचार केला तर उगमस्थान आहे ब्राझील. कोणता देश आहे? ब्राझील. काजूचं जे शास्त्रीय नाव आहे किंवा बॉटनिकल नेम आहे ते आहे अनाकार्डियम ऑक्सिडेंटल. काय आहे? अनाकार्डियम ऑक्सिडेंटल. अनाकार्डियम ऑक्सिडेंटल हे जे आहे या काजू पिकाचे काय आहे? शास्त्रीय नाव आहे. आता पोर्तुगीजांनी 16व्या शतकात काजूचा प्रसार केला आहे. पहा, पोर्तुगीजांनी 16व्या शतकामध्ये काजूचा काय केलेला आहे? प्रसार केलेला आहे. त्यानंतर हे उघड्या नाव टाइपरायटरचे रोलर्स तयार करण्यासाठी काजूच्या खोडाचा उपयोग केला जातो. रंग आणि शाई काजूच्या झाडाच्या सालीच्या रसापासून तयार करतात. काजूच्या झाडापासून तांबड्या पिवळ्या रंगाचा डिंक आणि टॅनिन मिळतो. टॅनिन सुद्धा कशापासून मिळते? तर काजूपासून आपल्याला मिळते. काजूच्या झाडापासून तांबड्या पिवळ्या रंगाचा डिंक आणि टॅनिन मिळते. काजू फळाला बोंड म्हणतात. हा प्रश्न महत्वाचा. काजू फळाला काय म्हणतात रे? तर बोंड म्हणले जाते. क आणि ब ही जीवनसत्वे काजू फळामध्ये आढळतात. तर बियामध्ये शर्करा असते म्हणजे गोड असतात. ज्या काजूच्या बिया असतात त्या बिया कशा असतात? तर गोड असतात. काजूगराला सुकामेवा असे सुद्धा म्हणतात. काजूगराला काय म्हणतात? सुकामेवा म्हणतात. काजूसाठी हवामान असते मित्रांनो उष्ण आणि दमट. काजूसाठी जे हवामान आहे हे हवामान कसं आहे? उष्ण आणि दमट हवामान त्या ठिकाणी आहे. नंतर आहे मित्रांनो त्याला तापमान जे आहे 20 ते 43 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. जांभ्या खडकापासून तयार झालेली तांबडी जमीन मानवते. जांभ्या खडकापासून तयार झालेली तांबडी जमीन कशाला मानवते? तर काजू पिकाला मानवते. कोकण कृषी विद्यापीठाने काजूच्या 7 जाती विकसित केलेल्या आहे. नाव सुद्धा त्याला दिलेलं आहे. निवड पद्धतीने विकसित केलेले काजूच्या जाती आहे वेंगुर्ला 1 व वेंगुर्ला 2 त्या विकसित केलेल्या आहेत. आता काजूच्या संकरित जाती आहे वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 7, 1 ते 7 पर्यंतच्या जाती आहेत मित्रांनो. तर त्यात जाती कशाच्या आहेत? तर काजूच्या आहेत. वेंगुर्ला 7 या जातीचे बी जे आहे हे 10 ग्रॅम वजनाचे असते. वेंगुर्ला जातीचे जे बी असते हे 10 ग्रॅम वजनाची असते. काजू बी मध्ये गराचे प्रमाण 30.5% असते. 100% 30.5% त्यामध्ये काय असते? तर गराचे प्रमाण त्या ठिकाणी असते. त्या गोष्टी काय आहे? महत्वाच्या आहे. वेंगुर्ला 7 या जातीच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून 19 किलो काजू बी उत्पन्न मिळते. वेंगुर्ला 7 या जातीच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून 19 किलो काजू बी उत्पन्न मिळते. एका झाडापासून किती मिळते? तर 19 किलो उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळते. कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र आहे. कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत वेंगुर्ला येथे काय आहे? तर काजू संशोधन केंद्र आहे. मग असा सरळ प्रश्न येतो की काजू संशोधन केंद्र कुठे आहे? तर वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. काजूमध्ये मृदुकाश कलमे सोयीचे असते, यशस्वी असते. म्हणजे काजूमध्ये कोणती कलम करतात? तर मृदुकाश कलम करतात. लागवडीचे अंतर आहे मित्रांनो काजूसाठी 8x8 मीटर. 1 मीटर उंच वाढल्यावर शेंडा खुडावा. काजूचा काय केला जातो? तर शेंडा खुडला जातो. 1 मीटर जर उंच वाढ झाली असेल तर त्याचा काय खुडला जातो? शेंडा खुडला जातो. नंतर आहे टी मॉस्किटो, खोडकिडा, लीफ मायनर, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी ह्या किडे आपल्या काजू पिकावरती आढळतात. रोग आहे फांदीची मर, पानावरील करपा, रोपाची मर. हे जे आहे हे मर रोग या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यानंतर 6व्या व 7व्या शतकापासून उत्कृष्ट प्रतीच्या काजू बियांचे उत्पादन आपल्याला मिळते. 40 ते 50 वर्ष काजूचे नियमित उत्पादन मिळते. किती वर्ष? 40 ते 50 वर्ष काजूचे उत्पादन आपल्याला नियमित मिळते. एका झाडापासून दर हंगामातील 35 किलो काजू बिया मिळवण्यासाठी साधारणपणे 4000 बिया लागतात. जर 35 किलो काजू बिया जर मिळवायच्या असेल तर आपल्याला 4000 बिया लागतात. यासाठी लहान फांद्यांची संख्या 200 ते 250 पर्यंत असावी लागते. मार्च एप्रिल मध्ये काजू बिया काढणीस तयार होतात. कोणत्या महिन्यामध्ये? तर मार्च एप्रिल मध्ये काजू बिया
काढणीस काय होतात मित्रांनो, तर तयार होतात. नंतर आहे काजूचे बी काजू फळातील बोंडाच्या वजनाच्या 25 ते 30% असते. जे काजूचं बी असते, या काजू फळाच्या बोंडाच्या वजनाच्या 25 ते 30% असते. काजू बियाचे काजू बियाचे ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12% असावे. प्रत्येक मोठ्या बोंडापासून 75 ते 100 किलो काजू बिया त्या ठिकाणी आपल्याला काय होत असतात तर मिळत असतात. हा घटक आपल्यासाठी काय आहे मित्रांनो, महत्वाचा आहे. आणि 20 ते 30 किलो काजू बिया आपल्याला मिळत असतात. प्रति झाडापासून 20 ते 30 किलो काजू बिया मिळत असतात. त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहे. आता मित्रांनो, यामध्ये पाहिलेल्या घटकामध्ये आपल्या भारतामध्ये प्रसार करणारे घटक कोणते आहे, तर त्यामध्ये पहिला घटक घेतला आपण काजू. काय घेतला मित्रांनो, तर काजू घटक घेतला. मग काजू घटक जर घेतला आपण, काय म्हटलं, काजू घटक घेतला. दुसरा घटक आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे टोमॅटो. बरोबर आहे. टोमॅटो झाल्याच्या नंतर तिसरा घटक आहे ऊस. काय आहे, ऊस. ऊस झाल्याच्या नंतर आहे सोयाबीन. काय आहे, सोयाबीन. आता हे जे पिकं आहे मित्रांनो, काजू पिकाचा प्रसार झाला 16व्या शतकामध्ये. काजू कोणत्या शतकामध्ये आला, 16व्या. टोमॅटो आला 17व्या शतकामध्ये. काजू 16, टोमॅटो 17, ऊस आहे 18. ऊस किती आहे, 18, आणि सोयाबीन आहे 19. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स सुद्धा ध्यानात ठेवता येतो. आता काजू आहे 16व्या शतकात, टोमॅटो आहे 17व्या शतकात, ऊस आहे 18व्या शतकात आणि सोयाबीन आहे 19व्या शतकात. ह्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे, महत्वाच्या आहे. बरोबर आहे. आतापर्यंत आपण फळबाग मधला फळे हे हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. संपूर्ण फळझाडे आपण घेतलेले आहे. आता यानंतर आपण संपूर्ण महामॅरेथॉन म्हणून की जे भाजीपाला पीक आहे, संपूर्ण भाजीपाला आपण एकाच लेक्चर मध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत. मग त्यामध्ये जवळपास 15 ते 20 जे भाजीपाले आहेत, त्या भाजीपाल्यांचा समावेश आपण त्यामध्ये करणार आहोत. पूर्ण महामॅरेथॉन 1 तास असेल, 1.5 तास असेल, हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि यावरती आपल्याला 100% 3 ते 5 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.